मुंबईमध्ये सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती। त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। दरम्यान जरांगे यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे। शुक्रवारी पुन्हा एकदा सरकार आणि जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन GR काढून तो बंद पाकिटात मनोज जरांगे यांना पाठवला होता। तसंच उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र जरांगे पाटील यांनी हा नवीन GR देखील धुडकावून लावलाय। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख असलेला GR काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। नंतर त्याची अंमलबजावणी होणार असेल मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची, तर ती अट आम्हाला मान्य नाही। आम्हाला सरसकट आणि आत्ता तातडीला पाहिजे। लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजूनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही, फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं जरांगे यांचं म्हणणं आहे। तसंच दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। त्यांना ते पटलं पाहिजे। आम्ही सांगून अद्यापर्यंत आम्ही त्यांना पटवून द्यायला कमी पडतोय। त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यात सरकारला पुन्हा एकदा अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण 12व्या दिवशी सुद्धा सुरू आहे। जरांगे यांनी सरकारचा GR धुडकावून सरसकट मराठा समाजाला आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली। आरक्षणाचा हा तिढा कायम असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नवी सूचना केली आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती। यानंतर आता वडेट्टीवार यांनी नवी भूमिका जाहीर केली आहे। OBC A आणि OBC B अशी वर्गवारी करून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी सूचना वडेट्टीवार यांनी केली आहे। यावरून भाजपनं वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलाय। आमचा वाटा सोडून त्यांना जर द्यायचं असेल तर आम्हाला OBC A त्यांची इच्छा आहे, भावनिक आहे त्यांची, जर इच्छा असेल तर OBC B करा, पण याचा अर्थ त्यांचा कोटा वाढवून त्यांच्यासाठी वेगळ्यानं द्या। OBC समाजातल्या कुठल्याही आरक्षणाचा टक्केवारी कुणालाच जाऊ शकत नाही। आपण आता याच्यामध्ये जास्त अकलेचे तारे तोडणं काही योग्य नाही आहे। वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या या नव्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। एकीकडे जालन्यात मनोज जरांगे पाटील 12व्या दिवशी सुद्धा उपोषणावर ठाम आहेत, तर दुसरीकडे राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे सध्या सरकारची कसोटी लागली। जालन्यातल्या अंतरवाली, सराटी ते मुंबई अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेच्या फेऱ्या झडतायत। आरक्षणासाठी मराठा आंदोलक अजूनही रस्त्यावर उतरलेले दिसतात। अनेक ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत, ठिकठिकाणी बंदची हाक दिली जाते। त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण तापलंय। हे वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा आरक्षणावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झालेत। पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट आपल्याच सरकारला आरसा दाखवलाय। मराठा समाजाला शब्द नको आहे, मराठा समाजाला दिशाभूल नको आहे, त्यांना खरं स्वच्छ आरक्षण हवं आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात OBC समाज सुद्धा आक्रमक होतोय। त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत सरकारचा चांगलाच कस लागणार आहे। धनगर समाजानं सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमधून धनगर आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आलाय। यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू केलंय। धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विशेष अधिवेशनात आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे। अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये यशवंत सेनेनं आंदोलन सुरू केलंय। अध्यादेश काढत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। या आंदोलनाची आतापर्यंत समाजातल्या एकाही नेत्यानं दखल घेतलेली नाही, मात्र पाठपुरावा सुरू असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। प्रत्येक पक्षाने धनगर समाजाची पिळवणूक आणि छळ केलेला आहे। या प्रश्नांवरती नेहमीच सातत्यानं धनगर समाजाच्या या प्रश्नाला बगल देऊन धनगर समाजाची थट्टा केलेली आहे। धनगर समाजाचं जे आरक्षण आहे ते त्यांनी आदिवासी समाजाच्या म्हणजे ST समाजाच्या आरक्षणामधून त्यांनी मागितलेलं आहे। धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयामध्ये लढतोय। धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण हवंय। अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच आहे। इंग्रजीमध्ये R च्या ऐवजी D असा शब्द वापरण्यात आलाय। त्यामुळे ही चूक दुरुस्त करून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या कुरघोडीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। दोघांचाही पुण्याच्या पालकमंत्री पदावर डोळा आहे। त्यातच अजित पवार हे सुपर पालकमंत्री आहेत का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। पुण्याचे दादा कोण अशी चर्चा रंगलेली असतानाच त्याचा पुढचा अध्याय पुण्यातल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला।
पुणे जिल्हा परिषदेकडून गुणवान विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं। मात्र चंद्रकांत पाटील येण्याच्या आधीच अजित पवार यांनी कार्यक्रम सुरू केला। कार्यक्रमाची वेळ 10ची होती, त्यामुळे उशीर होत असल्यानं अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी न थांबता कार्यक्रम सुरू केला। यावरून जोरदार टोले आणि टोमणेबाजी रंगली। उगीच कुठंतरी पोटं सुटलेली, ढेरे सुटलेले आहेत, तसलं काही करू नका। सकाळी लवकर उठायला शिका, वेळेला महत्त्व द्या, कार्यक्रमाला वेळेला जायला शिका। दादांचा एक स्वभाव आहे की ओरखडा न करता चिमटा काढायचा, तसं तुम्हा सगळ्यांना ओरखडा न येता चिमटा काढलेला आहे। या निमित्तानं पुन्हा एकदा पुण्यातल्या 2 दादांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणी निर्णयाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टाकडे दिला होता। या प्रकरणी आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, कारण या प्रकरणाची सुनावणी पुढच्याच आठवड्यात सुरू होतीये। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कार्यवाहीला वेग आलाय। या प्रकरणी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला सुनावणी मॅरेथॉन पद्धतीनं होईल। तब्बल 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेतील। या सुनावणीच्या वेळेला शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखालती येणार आहेत। वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे। प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून संबंधित सर्व आमदारांना यावेळी बोलावण्यात आलंय। यानंतर आमदार आपले पुरावे सुद्धा सादर करतील, तसंच एकमेकांना पुराव्याचे पेपर सुद्धा द्यावे लागतील। विधान भवनात 14 सप्टेंबरला दिवसभर ही सुनावणी चालणार आहे। प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाईल। आप एक फैसला सुनाइए जो तर्कसंगत और न्याय संगत हो, हम भी आपके सम्मान में नाचें। तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर आम्ही योग्य पद्धतीनं कायदेशीररित्या मांडू। त्यामुळे या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात एक जंगी सभा घेतली होती। यानंतर आता अजित पवार गटाकडून सुद्धा शरद पवार गटाला उत्तर देण्याची तयारी सुरू आहे। कोल्हापुरात अजित पवार गटाकडून जबरदस्त शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातल्या तपोवन मैदानात जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी अजित पवार गटाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे। ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर, कमानी, कटआउट या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। सभेसाठी मोठी गर्दी होणार असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे। ही सभा उत्तर सभा नव्हे तर उत्तरदायित्व सभा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येतोय। मी अजून गेलो नाही सभेला, मी सभेला उद्या जाणार आहे। गेल्यानंतर मला जी काही भूमिका मांडायची ती मांड। ही सभा ही उत्तरदायित्वाची सभा आहे। उत्तर देणं, त्यांच्या ईर्षेवर करणं, शेवटी आम्ही त्यांचेच आहोत, त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत। काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या सभेतून शरद पवार यांच्या गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। तसंच हसन मुश्रीफ यांच्यावर सुद्धा शरद पवार यांनी निशाणा साधला होता। आता उद्याच्या सभेत अजित पवार काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाला खिंडार पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा इतर राज्यात वळवलाय। एकनाथ शिंदे यांनी आता थेट राजस्थानातच राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला असं बोललं जातं, कारण राजस्थानातल्या काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं, अशोक गेहलोत यांच्या खास विश्वासू नेत्यानं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नेते राजेंद्र गुठा यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुंझुनमध्ये पोहोचले होते। यावेळी झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांच्या हाती शिवधनुष्य देऊन त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याचं जाहीर केलं। या निमित्ताने शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला। 20 ते 25 राज्यामध्ये शिवसेना काम करते आहे। आता घरामध्ये बसून थोडीच शिवसेना वाढते, रस्त्यावर बाहेर यायला लागतं, फिरायला लागतं, लोकांमध्ये जायला लागतं। राजस्थानच्या राजकारणात सध्या एक लाल डायरीची बरीच चर्चा आहे। या लाल डायरीत राजस्थान सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा संपूर्ण काळा चिठ्ठा आहे। या डायरीमुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा यावरूनच गेहलोत यांच्यावर टीका केली होती। हीच लाल डायरी गुढा यांच्याच हातात असल्यानं राजस्थानचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। पावसानं सुमारे 1.5 महिना दडी मारली होती, त्यामुळे सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं। नाशिक जिल्ह्यात सुद्धा पावसानं पाठ फिरवली होती, त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाचं आगमन झालंय, नागरिक सुखावले।
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. यंदाच्या हंगामातील गोदावरी नदीला आलेला हा पहिला पूर असून या पुरात गोदाकाठची सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेत. रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि अस्थि विसर्जन कुंड सुद्धा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे भाविकांना रस्त्यावर बसूनच दशक्रियाविधी, पिंडदान यासारखे धार्मिक विधी करावे लागतात. 3 महिन्यांच्या खंडानंतर परतलेल्या पावसानं नाशिकच्या सटाणा भागात सुद्धा धुमाकूळ घातला. बागलांच्या मोसम, हत्ती या नद्यांच्या सोबतच नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. चणकापूर, पुनंद आणि हरणबारी या 3ही मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं मालेगावातून वाहणाऱ्या मोसम आणि गिरणा नदीला यंदाच्या हंगामातला मोठा पूर आलाय. मोसम नदीला आलेल्या पुरामुळे मुल्हेर आणि शेवरा या दरम्यान असलेला फरशी पूल पाण्याखाली गेलाय. या दोन्ही गावांसह इतर गावांचा संपर्क तुटला असून दमदार पावसामुळे या भागातल्या पिकांना जीवदान मिळालंय. पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तब्बल महिन्याभरापासून गायब झालेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा कमबॅक केलाय आणि या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. तसंच या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा बऱ्याच अंशी मिटणार आहे. जळगावच्या गिरणा धरण परिसरात बुधवार संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पिकांना तर जीवदान मिळालंच, शिवाय निम्म्या जळगावची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाचा पाणीसाठा लक्षणीय वाढलाय. भुसावळमधल्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. सध्या धरणातून तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू झालाय. भंडाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तसंच धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे गेल्या 3 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळतोय. त्यामुळे पिकांना जीवदान मिळालं असून मांजरा प्रकल्प क्षेत्रात पाऊस झालाय. या पावसामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला असून अद्यापही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तमाम मुंबईकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी, कारण येत्या उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारी 4 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. मुंबईला तानसा, मोडकसागर, भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून पाणी पुरवठा होतो. या 7 पैकी 4 धरणं ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलेत. गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि तुळशी ही धरणं 100% भरली असून कुडुंब भरून वाहू लागलेत. दिवसागणिक मुंबईला 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्याकरता 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. यंदा जुलै महिन्यात पहिल्यांदाच पावसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. यातील 3 धरणं काठोकाठ भरली. मात्र संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसानं मुंबईकडे पाठ फिरवली. त्यामुळे धरण क्षेत्रात जमा झालेला पाणीसाठा झपाट्यानं कमी झाल्यानं मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट घोंगावण्याची शक्यता होती. मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईतल्या पाणी कपातीचं संकट हळूहळू दूर होत आहे. राजधानी नवी दिल्लीत बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित G20 परिषदेला सुरुवात झाली. G20 शिखर परिषदेच्या निमित्तानं दिल्लीच्या प्रगती मैदानमधील भारत मंडपममध्ये G20 गटाचे सर्व सदस्य राष्ट्र आणि निमंत्रित राष्ट्रांचे प्रमुख प्रतिनिधी एकत्र आलेत. भारताकडे यावेळी G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद आहे. G20 परिषदेसाठी आलेल्या सगळ्या सदस्य राष्ट्रप्रमुखांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. ज्या ठिकाणी मोदी यांनी या राष्ट्रप्रमुखांचं स्वागत केलं तिथे मागच्या बाजूला भव्य असं कोणार्क चक्र उभारण्यात आलंय. G20 परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. आफ्रिकन युनियन आता या आंतरराष्ट्रीय समुदायाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार आहे. युरोपियन युनियन पाठोपाठ आता आफ्रिकन युनियन सुद्धा G20 समूहाचा भाग बनणार आहे. त्यामुळे यापुढे G20ला G21 असं संबोधलं जाईल. मानवतेचा विकास केंद्रस्थानी असावा, अविश्वासाला विश्वासात बदलायचंय असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जब हम कोविड को हरा सकते हैं तो हम आपसी विश्वास पर आए इस संकट पर भी विजय प्राप्त कर सकते हैं. G20मुळे मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. सध्या देशामध्ये इंडिया विरुद्ध भारत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. देशाचं इंडिया नाव बदलून भारत केलं जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G20 देशांच्या नेत्यांना डिनरचं निमंत्रण पाठवलंय आणि त्यावरचं सुद्धा नाव भारत लिहिण्यात आलंय.
राजधानी नवी दिल्लीत G20 शिखर परिषद सुरू झाली. प्रगती मैदानच्या भारत मंडपमध्ये परदेशी पाहुण्यांचं स्वागत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केलं. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जगभरातल्या मानवतेच्या कल्याणाविषयी भाष्य केलं. यावेळी एक बाब लक्षवेधी ठरली. G20 परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावासमोर फलक ठेवण्यात आला होता. या नामफलकावर इंडियाच्या ऐवजी भारत असं लिहिल्याचं पाहायला मिळालं. अशा स्थितीत देशाचं नाव बदलण्याच्या चर्चा खऱ्या आहेत का, याबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. मात्र याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. गणेश चतुर्थीचा सण अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलाय. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये. मात्र गणेशोत्सवाच्या आधीच मुंबईत धामधूम सुरू झाली आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाली की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. निमित्त होतं मुंबईतल्या प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचं. भाविकांना चिंतामणी बाप्पाचं पहिलं दर्शन झालं. मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या कार्यशाळेतून चिंचपोकळीचा चिंतामणी याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. दरवर्षी संपूर्ण मुंबईतून मोठ्या संख्येनं भाविक चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला येतात. यावर्षी सुद्धा चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला अलोट गर्दी झाली होती. खास करून तरुणाई मोठ्या संख्येनं दिसली. चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात पुणेरी ढोल ताशांच्या गजरात तरुणाईची पावलं थिरकली. गणेशोत्सवाला 10 दिवस बाकी असले तरी शनिवार रविवारचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती मंडळाकडे मार्गस्थ होत आहेत. या निमित्तानं मुंबईतल्या रस्त्यांवर रंगणारा आगमन सोहळा भाविक याची देही याची डोळा अनुभवत आहेत. मोरोक्को देश भूकंपानं हादरून गेला. मोरोक्कोला 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे जबरदस्त धक्के बसले. या भूकंपात 800 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास मोरोक्को भूकंपानं हादरून गेला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मार्केश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की मार्केशपासून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव जाणवला. भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना माराकेशच्या जुन्या शहरात घडल्या. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. प्रशासनासह नागरिकांनी सुद्धा कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू केलं. G20 शिखर परिषदेच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी या भूकंपाबद्दल दुःख व्यक्त करत सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. इस कठिन समय में पूरा विश्व समुदाय मोरोक्को के साथ है. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भूकंपाच्या नंतर स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. एकीकडे आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवर ठाम आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याबद्दलचा एक खास रिपोर्ट आज रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये न्यूज 18 लोकमतवर. सध्या तरी 100% बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.